तर भावांनो, आज सांच्याला आपल्याला जायचं होतं शेतामध्ये दार धरण्यासाठी, म्हणून आपण निघालो होतो 2-2 शीटर घालून सांच्याला दार धरण्यासाठी, कारण इतकी थंडी होती ना विचारू नका. मग आपण शीटर घातला आणि आपल्या जोडीदाराला उचलून आपण निघालो डायरेक्ट शेतामध्ये. आणि आपली स्प्लेंडर शेतामध्ये जाताना एकदम 350च्या पिंडाने त्यात वारंदार सुटलं होतं, विचारू नका, लय थंड लागत होती. मग आपल्या शेतामध्ये होती मका, तुम्हाला तर माहित आहे मकाला जास्त पाणी लागतं, म्हणून आपण रात पाळीने मका भिजवायला आलतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली गाडी कोणी नेऊ नये म्हणून हँडल लॉक करून ठेवला. पुन्हा आपण मोटर चालू केली. मोटर चालू केल्यानंतर म्हणलं आता बॅटरी दाबून रस्ता उडकत मात्र जावं लागतंय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं आधी पाणी ओढलंय का नाही मोटरनं बघावं, नाहीतर एखाद्या वेळेस मोटर पाणी सोडत नाही. मग मोटरनं पाणी ओढलं होतं. मग आपण आपली ड्युटी करण्यासाठी आलो, म्हणजे दार मोडून साऱ्यावरती पाणी लावायचं. मग इथे येऊन आम्ही दार मोडत मोडत आम्हाला कवा विहिरीच पाणी निघलंच कळलं नाही. मोटर येऊन आम्ही पहिल्यांदा बंद करून घेतली. बंद केल्यानंतर आपण मोबाईल मध्ये टायमिंग बघितला. तर म्हणलं तुम्हाला विश्वास होणार नाही म्हणून तुम्हाला लाईव्ह टाइम दावला. 1 वाजल्या होत्या. मग आम्ही तिथनं आपलं दप्तर आवळलं आणि तिथनं आम्ही निघालो घराकडे पहाट.